मित्रांनो, जिंदगी में कोई भी डिग्री आपको बड़ा नहीं बनाती। जिंदगी में कोई भी डिग्री आपको बड़ा नहीं बनाती, लेकिन आपके शब्द ही आपको बड़ा बना देते हैं। लेकिन आपके शब्द ही आपको बड़ा बना देते हैं। मित्रांनो, आज आपण एक सुंदर विषयावर बोलणार आहोत. एक काल एक फोन होता यवतमाळवरून, आणि यवतमाळवरून फोन आला की सर, मला व्यासपीठाची खूप भीती वाटते, भाषण करताना खूप भीती वाटते, माणसांची खूप भीती वाटते, समुदायाची खूप भीती वाटते, मला भाषणच करता येत नाही. अभ्यास आहे, मी शिक्षक आहे, परंतु मला बोलता येत नाही आणि भीती वाटते खूप. तर त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. भाषण करण्यासाठी आजचा विषय असेल, एक 5-7 मिनटं 8 मिनटं आपल्याला द्यावं लागतील. आणि असं अचूक नॉलेज, सखोल नॉलेज आपण या यूट्यूबवरती टाकत असतो की ते आजपर्यंत तुम्हाला कुठं भेटणार आहे. एका व्हिडिओमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही 100% बोलायला लागतो. आता विषय असा आहे मित्रांनो, जे नवोदित वक्ते आहेत त्यांना खरोखर बोलता येत नाही. एक 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मला सुद्धा बोलता येत नव्हतं. मी सुद्धा एखाद्या माणसाच्या डोळ्यामध्ये डोळा घालून बोलायचं असेल तर मला सुद्धा खूप भीती वाटायची. परंतु आज हजारो लाखो लोक काम पुढं बोलायची ताकद आपण ठेवतो. का ठेवतो? तर त्याच्यामागे अभ्यास असतो, चिंतन असतं, मनन असतं, लेखन असतं, श्रवण असतं. म्हणजे अभ्यास कंटिन्यू लागतो, सातत्य लागतं, चिकाटी लागते, मेहनत लागते. त्याला आपल्याला ऐकावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं, लेखन करावं लागतं. दिसाबांजी दिस काहीतरी लेखन आणि श्रवण करावं लागतं. आणि म्हणून ते अभ्यास आपला असला पाहिजे, कारण अभ्यासातूनच ही कला विकसित होत असते, प्रॅक्टिसने ही कला विकसित होत असते. ही कला आपल्याला सातत्याने प्रॅक्टिस ही करावं लागत असते. आणि म्हणून आजचा विषय असा आहे की एका मित्राची कॉल होता की सर, मला व्यासपीठाची खूप भीती वाटते, माणसाची खूप भीती वाटते, गर्दीची खूप भीती वाटते, ध्वनिक्षेपकाची खूप भीती वाटते मला. तर विषय असा आहे मित्रांनो, ज्यांना भीती वाटत असेल भाषण करण्याची, व्यासपीठावर बोलण्याची, गर्दीसमोर श्रोत्यांसमोर बोलण्याची, तर पहिलं तर ज्यांना भीती वाटते, ही भीती कशामुळे वाटते? ध्वनिक्षेपक जे आहे त्याची भीती का वाटते, किंवा माणसांची भीती का वाटते, किंवा आपल्याला वरती स्टेजवर भीती का वाटते, याच्या खोलात आपण गेलं पाहिजे. ज्यावेळी याच्या खोलामध्ये आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला कळेल की भीती ही याची आहे. आता आपल्या आजूबाजूला काही निराशावादी, काही नकारात्मक, काही अपयशी लोक आहेत का, हे शोधा पहिलं तर. कारण जे अपयशी असतात, जे नकारात्मक असतात, जे निराशावादी असतात, कंटिन्यू त्यांच्या विचारामध्ये नकारात्मकता भरलेली असते, कंटिन्यू ते अपयशच त्यांना माळ घालीत असतं, किंवा कंटिन्यू निराशावादी असतात, कंटिन्यू चेहऱ्यावर त्यांच्या 12 वाजलेले असतात, कंटिन्यू त्यांना त्यांच्या दृष्टीमध्ये दोष असतो. अशा लोकांपासून पहिलं तर सावध राहा. असे मित्र आपल्या असतील, किंवा असे आपल्या परिवारामध्ये एखादा कोणी असेल, नातेवाईकांमध्ये कोणी असेल, ज्यांच्यासोबत आपण दिवसभर घालवतो, तर दिवसभरामध्ये कोणते मित्र आपल्यासोबत आहेत, आपल्या कार्यालयात कोणी आहे का, आपल्या काम करत असताना सोबत कोणी आहे का तसं निराशावादी, नकारात्मक, आणि जे नकारात्मक लोक असतात, अपयशी लोक असतात, ती लोक आहेत का पहिले हे शोधा. कारण आपण ज्याच्या सानिध्यामध्ये राहतो, ज्याच्या कंटिन्यू जवळ राहतो, ते जर निराशावादी लोक असतील, नकारात्मक लोक असतील, अपयशी लोक असतील, तर आपण सुद्धा अपयशाच्या यादीमध्ये बसतो, नकारात्मक लोकांच्या यादीमध्ये बसतो, आणि निराशावादी लोकांच्या यादीमध्ये बसतो. पहिलं तर यांना वगळून टाका, आजच डिलीट करून टाका या लोकांना. त्यावेळी आपण सक्सेसचा मार्गावर मार्गस्थ होऊ. आणि ज्यांना भाषण करायचं असतं
ती लोक अशा अपयशी लोकांना विचारत असतात, अरे मी बोलायला जातोय किंवा भाषण करायला जातोय तर काय होईल. तर ते जे अपयश असतात, निराशावादी असतात, नकारात्मक लोक असतात, ते कधी व्यासपीठाची पायरी पण चढलेली नसतात, कधी त्यांनी माईक हातामध्ये सुद्धा घेतलेला नसतो किंवा ते कधी बोललेले सुद्धा नसतात. कारण ते पहिलेच नकारात्मक असतात, निराशावादी असतात, अपयश असतात. आणि त्या लोकांना आपण विचारत असतो की मी भाषण करू का. तर ते लोक सांगत असतात, अरे तुझं चुकलं काही तर मग काय करशील, तुला एखाद्याने नावं ठेवलं तर तू काय करशील, तुला एखादं हसलं तर तू काय करशील, तुझा एखाद्याने अपमान केला तर तू काय करशील. आणि मग अशा नकारात्मक लोकांचे विचार आपण ऐकतो, ते कानामध्ये जातात, विचारामध्ये जातात, भावनामध्ये जातात, त्याचं चित्र आपण रंगवतो. तसाच विश्वाससुद्धा आपण ठेवतो की अरे मला लोक काय म्हणतील, लोक मला हसतील का, लोक मला नावं ठेवतील का, लोक मला माझा अपमान करतील का, लोक मला काय म्हणतील. मग आपल्यामध्ये एक तो संकोच निर्माण होतो, आपली जी ऊर्जा असते ती ऊर्जा डीप जाते, खाली जाते, लो होते. आणि म्हणून त्या अपयशी लोकांना आपण विचारत असतो, ज्यांनी कधी भाषण केलेलं नाही, कधीमध्ये बोललेले नाहीत, कधी माईक हातामध्ये घेतलेलं नाही, अशा लोकांना आपण विचारतो. निराशावादी जे असतात, ते अपयशी जे असतात, ते नकारात्मक भावना त्यांच्यामध्ये कुटकुटून भरलेली असते, अशा लोकांना आपण विचारतो आणि तिथे आपली फसगत होते. पण आपल्याला जर भाषण करण्याची इच्छा असेल तर पहिलं तर आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागेल, नवोदित वक्त्याला. कारण सातत्याने अभ्यास, चिकाटी लागेल, आपलं पहिलं लेखन लागेल, श्रवण लागेल, चिंतन लागेल, मनन लागेल, वाचन लागेल. वाचनातून आपली भाषणाची श्रीमंती वाढत असते. खूप महत्त्वाचं आहे वाचन. वाचनामधून आपले शब्द फुटत असतात, शब्दांचा साठा, शब्दकोश, शब्दसंचय आपल्याकडे निर्माण होतो वाचनातून. वाचलं पाहिजे. कुठं जाऊ तिथं एखादी गाडीवर पाटी असेल, त्या पाठीमागे काही सुविचार असेल दिले, तो वाचायचा. एखादा बोर्ड असेल, हे असेल, म्हणजे ती गोळा करायची, संचय गोळा करायचा, म्हणजे आपल्याला फटाफटा तो सुचतो. आणि पहिलं तर आपण या अपयशी लोकांपासून, निराशावादी लोकांपासून आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहायचं. त्यांना विचारायचं नाही. जो यशस्वी वक्ता आहे, जो आज यशस्वी वक्त्यांच्या यादीमध्ये गणला जातो, त्या यशस्वी लोकांना विचारा, यशस्वी वक्त्यांना विचारा की सर मी असं केलं तर यशस्वी वक्ता आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतो. तो आपल्याला सांगू शकतो की असं आहे, तसं आहे, असं बोलायचं. धाडस, आत्मविश्वास तो जागृत करतो आपल्यामध्ये. जो यशस्वी वक्ता आहे त्यांना विचारा. जो कधी बोललाच नाही, अपयशी आहे, नकारात्मक आहे, निराशावादी आहे, त्यांना विचारू नका. त्यांना आपल्या जीवनातून वगळून टाका. कारण जीवन जगत असताना अशी लोक जर आपल्या सानिध्यात असतील तर आपण पण तसेच बनत असतो त्यांच्या विचारामुळं. म्हणून पहिले तर ते लोक आपल्या जीवनातून वगळून टाका. म्हणजे डिलीट करून टाका. त्यांच्या सानिध्यात राहूच नका. जे सक्सेस आहेत, यशस्वी आहेत, त्यांच्या सानिध्यात राहायला शिका. आणि जे उत्तम असे वक्ते आहेत, यशस्वी असे वक्ते आहेत, त्यांचे व्हिडिओ पहा, त्यांची पुस्तके वाचा, त्यांचं आचरण करा, त्यांना आत्मसात करा, अप्लाय करा, इम्प्लिमेंट करा. यूट्यूबला अनेक असे वक्त्यांचे व्हिडिओ आहेत, ते पाहत राहा, त्याच्यातून शिका. पण आपला चूक कुठं होती की ज्या कधी पायरी चढली नाही व्यासपीठाची, ज्यांनी कधी माईक पण घेतलेलं नाही, ज्यांनी कधी गर्दी पण पाहिलेली नाही, अशा लोकांना आपण विचारतो. आणि अशा लोकांना विचारलं की तिथं आपली फसगत होते. आणि म्हणून आपल्याला व्यासपीठाची भीती वाटते, म्हणून आपल्याला माईकची भीती वाटते, म्हणून आपल्या गर्दीची भीती वाटते. सांगायचा सारांश हा होता मित्रांनो की चुकीच्या लोकांकडून सल्ला घेऊ नका. जे त्याच्यामध्ये यशस्वी आहेत, त्याच्यामध्ये ते म्हणजे आज टॉपला आहेत, अशा यशस्वी त्यांना विचारा, त्यांच्यापुढे विनम्र व्हा, त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्या. 100% सक्सेस हा मिळतो. आणि आपल्याला भाषणामध्ये आपला हातसुद्धा कोणी धरणार नाही, असे भाषण करते आपण होता, असे फरटा वक्ता आपण होता, असे जबरदस्त वक्ता आपण बनता. म्हणून चुकीच्या लोकांकडून सल्ला घेऊ नका. निराशावादी, नकारात्मक, अपयशी लोकांपासून दूर राहा आणि चांगल्या लोकांची पुस्तकं, चांगल्या लोकांकडून सल्ला घ्या. 100% आपल्या भीती जी आहे ती भीती ती काढून टाकते ना, आपले आत्मविश्वास जागृत करतील. अशा लोकांकडून सल्ला घ्या आणि एक 100% एक फरडा वक्ता बना. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ना मित्रांनो, 100% लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो खूप बारीक गोष्टींचा अभ्यास आहे. आपण व्हिडिओ पाहूनच 100% वक्ता बनू शकतो. काही कुठं फी द्यायची गरज नाही, काही कुठं क्लास लावायची गरज नाही, काही कुठं तुमचा टाईम वेस्ट करण्याची गरज नाही, काही करायची गरज नाही.
उत्तम प्रकारे आज व्यवसाय सुरू आहे त्याच्यावरती. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर हा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणून इतरांनाही मित्रांना ज्याला गरज आहे त्यांना पाठवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण.